विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच सुट्टी मिळणार आहे तुम्हाला. उन्हाळ्याची सुट्टी मिळणार आहे. 10 ते 15 दिवसाची सुट्टी असणार आहे. मग काय करणार सुट्टीत मला कमेंटमध्ये सांगा. कशी सुट्टी तुम्ही एन्जॉय करणार आहे? गावाला जाणार आहे? आता यात्रांचा सीझन तर संपलाय. मग आता कुठे जाणार गावाला का कुठं पिकनिकला जाणार आहे? काय करणार आहे? सांगा कमेंटमध्ये मला. मला पण बघू दे तुम्ही काय करणार आहे ते. आता तुम्ही काय करणार आहे ते करा. आता मी सांगतो काय ते नीट लक्ष द्या. यावर्षी सुट्टी बिलकुल नाहीये, असं मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना सांगितलंय. ओके. ऑफलाईनच्या क्लासला सुट्टी देणार आहे त्यांना मी, पण ऑनलाईन लेक्चर्स रोज मिळणार आहेत. मग रोज मी तुम्हाला टार्गेट देत राहणार आहे. रिझल्ट चांगला हवा आहे ना? ओके. रिझल्ट नंतर ना पेढे वाटायचेत ना, मग यावर्षी फुल सुट्टी घेऊन उपयोग नाहीये. मी तुम्हाला डेली टार्गेट देतोय, ते तरी कंप्लीट हे केलंच पाहिजे. तुम्ही गावाला जा, कुठेही जावा, तुमच्याकडे तुमचा फोन बरोबर असतो लक्षात घ्या. मग डेली जे लेक्चर्स देतोय ते कोण करणार? केलंच पाहिजे लक्षात घ्या. नुसतं व्हिडिओ बघून अभ्यास होत नाही, नोट्स बनवायच्या आहेत. बरं, रोज मी काहीतरी देतोय. मग आता सांगतो तुम्हाला मी. क्रॅश कोर्सवर ऑसिलेशनचा सेकंड पार्ट होणार आहे. मग फर्स्ट पार्ट ऑलरेडी तुम्ही कंप्लीट केलं असणार आहे. ते सगळे शॉर्टकट्स तुम्ही लिहिले असणार आहेत. फॉर्म्युले तयार झाले असणार आहेत. एमसीक्यू असणार आहेत. मग सेकंड पार्ट तुम्हाला सोपाच वाटणार आहे. संघर्ष बॅच वरती सोल्युशन हा केमिस्ट्रीचा टॉपिक स्टार्ट होणार आहे. ऑसिलेशन कंप्लीट केलंय आपण. आता सोल्युशन टॉपिक स्टार्ट होणार आहे आणि ऑर्गॅनिकच्या बॅच मध्ये मी तुम्हाला आज नेम रिएक्शन्स देणार आहे. मग आता मला सांगा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणत्या कोणत्या रिएक्शन आहेत? स्वार्ट रिएक्शन आहे, फिंकलस्टन रिएक्शन आहे, वुड्स रिएक्शन आहे, फिटिग रिएक्शन आहे, वुड्स फिटिग रिएक्शन आहे, सॅनमेयर्स रिएक्शन आहे, विल्यमसन सिंथेसिस सुद्धा रिएक्शन आहे लक्षात घ्या. मग या रिएक्शन तुम्हाला जमलेच पाहिजेत. मी ते घेणार आहे व्यवस्थित तुमच्याकडून करून. मग तुम्हाला तो छोटासा व्हिडिओ बघून त्या नोट्स बनवायचे आहेत. आज नेम रिएक्शनला सुरुवात होणार आहे. पण याच्याबरोबर नुसती सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री वन शॉट लेक्चर कालच तुम्ही कंप्लीट केलंय. थोडंसं राहिलं असेल तर आज कंप्लीट करा. काल कंप्लीट झालं असेल तर आज रिव्हिजन करा. कारण संडे टेस्ट मी तुम्हाला सांगतो, संडे टेस्ट ज्या आहेत त्या कुठल्या टॉपिकवर असणार आहे? पहिला टॉपिक असणार आहे, मी तुम्हाला सांगतो ऑसिलेशन. फिजिक्स मधला टफ टॉपिक असणार आहे. अजून अजून टेस्ट कशा असणार आहे? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11th स्टँडर्ड. तिसरी टेस्ट असणार आहे नेम रिएक्शन रिएक्शन्स म्हणजे नुसतं नेम रिएक्शन आहे. रिएक्शन. माझं टार्गेट आहे 20 प्रश्न द्यावेत सोपे-सोपे आणि 3 ते 4 किंवा 5 मिनिटाचा वेळ देणार तुम्हाला मी. हां, वेगळी टेस्ट होणार आहे. 5 मिनिटाचा वेळ देईन. फक्त 5 मिनिटाचा वेळ देईन. टेस्ट तुम्हाला करावी लागेल तेवढ्यात कंप्लीट. पण ऑर्गॅनिकला लागतोय किती वेळ? कमी वेळेत तर सगळं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बरं एवढं सगळं झाल्यानंतर एक्स्ट्रा पण अभ्यास देणार आहे मी. मी तुम्हाला सांगतो आज मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये 4 वाजता दुपारचं सेशन संपल्यानंतर 4 वाजता मी स्टडी घेताना मी त्या नवीन सगळ्या मुलांना त्याचबरोबर जी जुनी मुलं आहेत त्यांना सुद्धा परत लॉग टेबल मी शिकवणार आहे. कारण रोटेशनल डायनॅमिक्सची आम्ही एक ऑफलाईन टेस्ट घेतली. ते तुम्हाला लक्षात आलं मुलांना टॅन इन्व्हर्स जमत नाहीये. मुलं कुठं चुकली? या कॅल्क्युलेशनमध्ये चुकलेत मुलं. 0.1763 हे कॅल्क्युलेशन विथ लॉग त्यांना जमलं नाही. मी एक्सप्लेन करतो ना. म्हणजे मी तुम्हाला आता ऑफलाईनला मी घेणार आहे हे लेक्चर तुमच्यासाठी काय? तर तुमच्यासाठी मी YouTubeवर फ्री जे आमचे लेक्चर्स आहेत, लॉगचे 2 व्हिडिओ किंवा 3 किंवा 4 व्हिडिओ असतील लॉग टेबलचे. कारण लॉगरिथम हा टॉपिकच वेगळा आहे ना, फंक्शनमध्ये तो इन्क्लूड होतो ना. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. तुम्ही सर्च करा लॉग कॅल्क्युलेशन सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नाहीतर थोडंसं सर्च करा नक्की किंवा मी जमलं तर नवीन प्लेलिस्ट बनवेन. म्हणजे आज आपल्याला लॉग कॅल्क्युलेशनमध्ये एक्सपर्ट बनायचं आहे. आज आपल्याला ऑसिलेशनचा दुसरा पार्ट, सोल्युशनचा पहिला पार्ट, नेम रिएक्शन ह्याची रिव्हिजन एवढं सगळं करायचंय. त्याचबरोबर ऑफलाईनला जे झालं ते पण रिवाईज करायचंय बाळांनो लक्षात घ्या करायचंय. ठीक आहे, मग एवढं सगळं कराल तुम्ही मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.